तर आपण पाहतोय महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम यांना भेटणार आहेत आणि या भेटीमध्ये राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। सध्या ते शिवालयावर पोहोचलेले आहेत। थेट शिवालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी सुमित सावंत तिथून आपल्याला अधिकची माहिती देतील। सुमित, नेमकं काय घडतंय आता तिथे? आता सध्या सगळं हे शिवालय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुख्यालय इकडचं आणि इथे आता उद्धव ठाकरे दाखल झाले, तर राज ठाकरे, शरद पवार, वरिष्ठ नेते सगळे पोहोचलेले आहेत आणि मुद्द्यांवर चर्चा चालू आहे। माझ्या वरिष्ठ सहकारी प्रणाली मॅडम आहेत आपल्यासोबत। मॅडम, काय काय नेमके मुद्दे आहेत? कारण मनसेकडून या बैठकीचं आधी आयोजन केलेलं होतं आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरती तर चर्चा होईल आता? सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते निवडणूक याद्यांच्या संदर्भामध्ये आहेत। निवडणूक याद्यांमध्ये अतिरिक्त नावं घुसवण्यात आलेली आहे किंवा जी लोक पूर्वापार तिथे राहत आहेत त्यांची नावं वगळण्यात आलेली आहे आणि यांची जेव्हा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न मतदारांकडनं केला जातो किंवा जे बीएलओ आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांच्या वतीनं केला जातो त्यावेळेला तो त्यांना करू दिला जात नाही असा आरोप या सगळ्या विरोधकांचा आहे। आणि म्हणूनच आज हे सगळे विरोधक विशेषतः मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये जी नवीन नोंदणी होते त्याच्या संदर्भामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी राहुल गांधी यांनी सुद्धा असा आरोप केलेला होता की अनेक नावं जी आहे ती जादाची टाकण्यात आलेली आहे, काही लोकांची नावं वगळण्यात आलेली आहे, एकाच घरावर 200 मतदारांची नावं नोंदवली असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केलेला होता। काही पुरावे त्यांनी दिलेले होते। ते सगळे मुद्दे घेऊन आज हे सगळे विरोधक एकत्रितरित्या जाणार आहेत। खरं तर मनसेनं यापूर्वी 2 वेळेला भेट घेतलेली आहे, परंतु दोन्ही वेळेला असं लक्षात आलं की केवळ एका पक्षानं भेट घेऊन चालणार नाही, तर सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जर हा लढा दिला तर हा लढा अधिक मोठा होऊ शकतो। आणि म्हणूनच आज सगळ्याच राजकीय पक्षांनी, जरी हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आज याच्यामध्ये सहभागी झालेले नसले तरी काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात आलेले आहेत आणि त्याचबरोबर वर्षा गायकवाड जे मुंबई शहराध्यक्ष आहेत त्या सुद्धा येऊन पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे आता हा एकूणच हा जो मोर्चा आहे हा सर्वपक्षीय झालाय असं म्हणायला हरकत नाही। समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीतले प्रमुख तिन्ही पक्ष आणि मनसे असे सगळे सामूहिकरित्या जवळपास 7 ते 8 पक्ष आज हे सगळं शिष्टमंडळ घेऊन त्यांचं एक मागणी पत्र घेऊन, कारण मनसेच्या या मागण्या आहेत, या व्यतिरिक्त काँग्रेसचे काही मुद्दे असू शकतात, त्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल यांचे वेगवेगळे मुद्दे असू शकतात। अशा सगळ्या मुद्द्यांना कंपाईल करून एकत्रितरित्या हे सगळं मागणी पत्र जे आहे ते मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत दिलं जाणार आहे। नवीन आता स्थानिक, आता शेवट लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, परंतु स्थानिक पातळीवरच्या नेत्या निवडणुका ज्या आहेत म्हणजे मग त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, नगरपंचायतीच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो, या आता होणं शिल्लक आहेत आणि त्या सुद्धा मिनी विधानसभेचं महत्व या सगळ्या निवडणुकांना असतं। आणि म्हणूनच सुमित, या निवडणुकांच्या पूर्वी तरी सगळ्या गोष्टी या लोकशाही मार्गानं पारदर्शक पद्धतीनं पार पडाव्या असं या सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे सामूहिकरित्या एकत्रितरित्या आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्यासाठी आज मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम यांच्या कार्यालयात जाणार आहे। बरोबर, त्यामुळे आता बैठक आता ही सुरू झाली। आतमध्ये शिवालयातलं हे मुख्यालय आपण बघतोय, आतमध्ये अगदी इथेच शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, स्वतः जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे, त्याचबरोबर अजित नवले आहेत आणि काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात आहेत। बाळासाहेब थोरात यांना जेव्हा विचारलं की तुम्ही आता मनसे तुमच्या सोबत येते किंवा मनसे या सगळ्या बैठकीत उपस्थित असेल तर तुम्हाला पाठिंबा किंवा तुम्ही एकत्रित आता येताय का, तर त्यावर त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्हाला प्रत्येकाला, खरं तर देवेंद्र फडणवीसांना देखील या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे जे जे निमंत्रित आहेत ते सगळे इथवर येत आहेत। त्यांनी हे स्पष्टपणे बोलणं टाळलंय की आम्ही एकत्र येतोय की नाही येतो। त्यांनी हे सांगितलंय की आजची बैठक ही लोकशाही विरोधी किंवा लोकशाहीच्या विरोधात ज्या काही गोष्टी घडतात किंवा मतदानाच्या वेळेला मतदान प्रक्रियेमध्ये जो काही घोळ होतोय तो घोळ होऊ नये, लोकशाही टिकून राहावी यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्याचं निमंत्रण जे आम्हाला आलं त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि मनसे देखील त्याच निमंत्रणाला मान देऊन ते देखील इथे पोहोचले। त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र आहे की नाही किंवा या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, महाविकास आघाडी एक संध आहे, या सगळ्यानंतर जेव्हा मनसे तुम्ही तुमच्यासोबत असेल का, हे चालेल का तुम्हाला, यावर त्यांनी मात्र बोलणं टाळलं। ते म्हणाले आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, बाकी सगळ्या गोष्टी नंतर ठरतील, नंतर त्यावरती चर्चा होईल, पण तुर्तास लोकशाहीसाठी एकत्र आलो आणि म्हणूनच आता ही बैठक आतमध्ये सुरू झालेली आहे। शिवालय हे मुख्यालय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि या ठिकाणी सध्या या बैठकीला सुरुवात झाली आहे। आणखी एक महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पहिल्यांदाच शिवालयामध्ये आलेले आहेत, म्हणजे जे ते वेगळे झाले किंवा 2 पक्ष वेगळे झाले त्यानंतर पहिल्यांदा 2005 मध्ये ते आलेले होते, म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर ते शिवालयामध्ये आज आलेले आहेत। गेल्या आतापर्यंत दोन्ही बंधूंमध्ये 7 वेळा बैठका झालेल्या होत्या आणि आजची ही 8वी भेट आहे। मात्र ही भेट फक्त राजकीय आहे, दोघंच नेते आहेत असं नाहीये किंवा त्यांची घरगुती भेट होते असं नाहीये,
तर ही भेट अशा वेळेला होते ज्या वेळेला महाविकास आघाडीचे इतर नेते देखील एकसंध आहेत. काही दिवसांपूर्वी किंवा 2 दिवसापूर्वीच संजय राऊत म्हणालेले होते की राज ठाकरे एकत्र येतील किंवा काय राज ठाकरे यांचं असं देखील म्हणणं आहे की काँग्रेसनं देखील आपल्या सोबत यायला हवंय. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये लोकशाहीवर जरी चर्चा होत असली तरी आता ही नांदी म्हणायलाच हरकत नाहीये, कारण आता महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र आहेत आणि अशा वेळेला राज ठाकरे देखील शिवालयामध्ये आलेले आहेत. शिवालयामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका सगळ्या लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणता घोळ होऊ नये या सगळ्या मागणीसाठी एक निवेदन आता तयार केलं जात आहे. कारण प्रत्येक पक्षाचं एक वेगळं निवेदन असेल किंवा वेगळी त्यांचे मुद्दे वैयक्तिक असावेत. या सगळ्या मुद्द्यांवरती आता चर्चा होईल आणि ते मुद्दे सगळे या निवेदनामध्ये टाकले जातील आणि त्यानंतर एक सविस्तर निवेदन तयार केलं जाईल. त्याच्यावरती सगळ्या नेत्यांच्या सह्या असतील. त्या सह्या झाल्यानंतर अगदी इथून समोर अगदी काही अंतरावरच मंत्रालय आहे आणि मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर 5 क्रमांकाच्या दालनामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची ते भेट सगळे नेते घेतील. त्यांना आपलं निवेदन सादर करतील आणि निवेदन दिल्यानंतर ते खाली आल्यानंतर अगदी समोरच प्रशासकीय इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये आयुक्त, निवडणूक आयुक्त देखील बसतात वाघमारे. त्यांची देखील हे सगळे नेते भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांना देखील हे निवेदन दिलं जाऊ शकतं आणि निवेदन दिल्यानंतर या सगळ्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद अगदी काही अंतरावर असलेल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडेल. तिथे सगळे नेते एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतील आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे, निवेदनामध्ये काय काय मुद्दे टाकण्यात आलेले आहेत, लोकशाही पद्धती, लोकशाही टिकवायची असेल तर कसं एकत्र येणं गरजेचं आहे, या सगळ्या संदर्भात कदाचित चर्चा किंवा माहिती हे सगळे नेते एकत्रितरित्या देतील. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किंवा महत्वाची बाब अशी आहे की हे सगळे नेते एकत्र एका परिषदेमध्ये असणार आहेत, पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत आणि आपण आता बघतोय बैठक सध्या सुरू आहे. ह्या सगळ्या फ्रेममध्ये आपल्याला एकत्रितरित्या आता रईस शेख देखील आलेले आहेत, सपाचे नेते आहेत रईस शेख, ते देखील आता इथवर पोहोचलेले आहेत बैठकीला. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले जे काही पक्ष आहेत ते सगळे पक्ष इथवर पोहोचतील किंवा त्या सगळ्या पक्षांची चर्चा आता होते. सपाचे देखील काही मुद्दे आहेत, कारण अबू आझमींनी काही दिवसांपूर्वी देखील या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात चर्चा केलेली होती किंवा त्यांनी देखील काही आक्षेप नोंदवलेला होता. त्यामुळे त्यांचे सगळे मुद्दे घेऊन आता रईस शेख देखील आलेले आहेत. ते देखील आपले मुद्दे यामध्ये मांडतील किंवा आपले मुद्दे कोणकोणते यामध्ये असायला हवेत या सगळ्या संदर्भात चर्चा करतील आणि त्यानंतर निवेदन, कारण एक बरोबर 1:15ची खरं तर वेळ होते, पण आता बराच काळ उलटून गेलेला आहे, बराच वेळ झालेला आहे जास्त. पण जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाहीत किंवा समाधान प्रत्येकाचं होत नाही, काय मुद्दे असायला काय मुद्दे नाही आहेत, तोपर्यंत ही बैठक अशी सुरू राहील आणि बैठक झाल्यानंतर मग एक अहवाल लिहिला जाईल, मुद्दे लिहिले जातील आणि मग नंतर हा सगळा अहवाल घेऊन किंवा हे निवेदन घेऊन हे सगळे नेते इथून जाणार आहेत मंत्रालयात. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे इथून हे सगळे नेते पायी चालत जाणार असल्याची सध्या माहिती कळते. कदाचित शरद पवार यांच्या सध्या त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते कदाचित वाहनानं जातील, पण इतर सगळे नेते काहीच अंतरावर असलेल्या मंत्रालयापर्यंत पायी चालत जाणार असल्याची सध्या माहिती कळते आणि तिथे गेल्यानंतर मग निवेदन दिलं जाईल 7व्या मजल्यावर. 7व्या मजल्यावरती जे दालन आहे 5 क्रमांकाचं, त्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम हे बसलेले आहेत. तिथे जाऊनच हे सगळे नेते त्यांना निवेदन देतील, निवेदन देऊन त्यांच्या मागण्या मांडतील आणि निवेदन दिल्यानंतर ते सगळे नेते खाली उतरतील आणि पुन्हा रस्ता क्रॉस करून समोरच आहे प्रशासकीय इमारत मंत्रालयाची. तिथे पहिल्या मजल्यावरती मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे हे बसतात, तर त्यांना देखील कदाचित हे निवेदन सादर केलं जाईल, त्यांच्याकडे देखील ही सगळी मागण्या दिल्या जातील आणि त्यानंतर मग बरोबर काही वेळानंतरच अगदी मागेच असलेलं जे त्यांचं कार्यालय आहे त्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये देखील कदाचित मग हे सगळे नेते भेटतील आणि वायबी चव्हाण सेंटरमध्ये तिथे एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. पुन्हा माझ्या वरिष्ठ सहकारी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, प्रणाली कापसे मॅडम यांच्याकडे. मॅडम, आता बैठक सध्या सुरू झाली, आता सगळेच वरिष्ठ नेते पोहोचतात, पण वेगवेगळे नेमके मुद्दे काय, कारण मुद्दे तर प्रत्येकाचे वेगवेगळे असणार. काही दिवसांपूर्वी सपानं देखील वेगळी भूमिका मांडलेली होती, त्यांचं देखील काही वेगळं म्हणणं होतं, कुठे त्यांच्यावरती देखील आक्षेप घेतलेला होता की त्यांच्याकडून काही मतदार आणले जातात इथे आणि त्यांना इथे मतदानासाठी प्रवृत्त केलं जातं किंवा तसे कार्ड तयार केले. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा असं बघण्यात आलं की विशेषतः जे मुस्लिम मतदार होते, महिला होत्या, त्यांचे ओळखपत्र जे आहे त्या ओळखपत्रांना घेऊन काही अडचणी निर्माण केल्या गेलेल्या होत्या. त्यांना बुरखा काढून त्यांचा चेहरा आयडेंटिफाय करून मग मतदान करू दिलं होतं. असे सुद्धा काही मुद्दे निवडणुकीच्या वेळेला पुढे आलेले होते. केवळ आधार कार्ड किंवा अनेकांना फोनमध्ये अडचणी येत होत्या, फोन नेऊ दिला जात नाही किंवा काही लोक फोन घेऊन गेले होते आणि आपल्या फोनच्या मार्फत त्यांनी तिथले जे ईव्हीएम मशीन आहे त्याला कशा पद्धतीने हॅक करता येतं अशा पद्धतीच्या सुद्धा वेगवेगळ्या तक्रारी आलेल्या होत्या. ईव्हीएमच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की अनेक पक्षांची वेगवेगळी मतं आहेत. विशेषतः यावेळेला आता जो नवीन वाद निर्माण झालेला आहे तो आहे मतदार याद्यांच्या संदर्भातला वाद निर्माण झालेला आहे. विशेषतः मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 40,000 एका मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 40,000 नावं नव्यानं घुसवण्यात आलेली आहे. परराज्यातल्या लोकांना या राज्यात बोलवून मतदान करवून घेण्यात आलेलं आहे, त्यांची नावं घुसवण्यात आलेली आहे. आजच आपण बघितलं की संदीप
देशपांडे यांनी आज सकाळी जोगेश्वरी परिसरातल्या एका मतदार यादीचे फोटो त्यांनी पाठवले, ज्याच्यामध्ये दाक्षिणात्य ज्या भाषा आहेत त्यापैकी भाषांमध्ये त्यांनी या ठिकाणी आपण बघितलं तर ती नावं जी आहेत ती दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यावरून सुद्धा नवीन वाद निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतं.